नमस्कार, मी डॉक्टर पवार, न्यायवैद्यक विशेषज्ञ, नाशिक. आज आपण पाहणार आहोत की जन्म आणि मृत्यू अधिनियम 2023 मुळे जे काही मृत्यू उशिराने किंवा विलंबाने कळवले जातात, या उशिराने कळवल्या गेलेल्या मृत्यूच्या प्रक्रियेमध्ये काही बदल झालेले आहेत आणि त्यामुळं क्लिष्ट प्रक्रियेमधून जे आहे ते सर्वसामान्य नागरिकांना जावं लागतं. तर डॉक्टर्स हॉस्पिटल यांना याविषयी जागरूक करावं, त्यांना याविषयी माहिती असावी म्हणून हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. तसेच सर्वसामान्य व्यक्तींनी मृत्यूची नोंद विहित कालावधीमध्ये नाही केली तर काय प्रक्रिया क्लिष्ट होऊ शकतात किंवा काय प्रक्रियेमध्ये जावं लागतं याविषयी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. या व्हिडिओची लिंक खाली कॅप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ पाहावा जेणेकरून आपल्याला जन्म मृत्यू नोंदीमध्ये कोणती अडचण येणार नाही. धन्यवाद.